नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमातील जो पहिला विषय आहे आपला मार्केटिंग अँड सेल्समनशिप या विषयातील जे पहिलं प्रकरण आहे सेल्समनशिप या प्रकरणातील व्हिडिओ क्रमांक 24 मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये विक्रेत्यांचे प्रकार टाइप्स ऑफ सेल्समन या विषयीची चर्चा करत असताना आपण जो पहिला प्रमुख प्रकार आहे उत्पादकांचे विक्रेते, ज्याला प्रोड्युसर्स सेल्समन असं आपण म्हणतो, या उत्पादकाच्या विक्रेत्यामध्ये 3 प्रकारच्या विक्रेत्यांची आपण माहिती पाहिली, जे की नवीन व्यवसायाकरिता विक्रेता, ज्याला न्यू बिझनेस सेल्समन असं आपण म्हणतो, त्याचबरोबर दुसरा प्रवासी किंवा फिरता विक्रेता, ज्याला ट्रॅव्हलिंग सेल्समन आपण असं म्हणतो, आणि तिसरा प्रकार अधिकृत विक्रेता ऑथराइज्ड सेल्समन अशा पद्धतीनं किंवा पहिला तांत्रिक विक्रेता, ज्याला टेक्निकल सेल्समन म्हणतो, दुसरा नवीन व्यवसायाकरिता विक्रेता न्यू बिझनेस सेल्समन आपण म्हणतो, आणि तिसरा आहे प्रवासी किंवा फिरता विक्रेता, ज्याला ट्रॅव्हलिंग सेल्समन आपण असं म्हणतो। आजच्या या घटकामध्ये आपण 4 राहिलेले उर्वरित 3 प्रकार पाहणार आहोत। त्यातला पहिला प्रकार आहे अधिकृत विक्रेता, ज्याला ऑथराइज्ड सेल्समन असं आपण म्हणतो। त्यानंतरचा प्रकार आहे विशिष्ट वस्तूंचा विक्रेता, स्पेशली प्रॉडक्ट सेल्समन, आणि 6वा प्रकार आहे प्रतिनिधी विक्रेता, ज्याला रिप्रेझेंटेटिव्ह सेल्समन असं आपण म्हणतो। हे जे प्रमुख 3 प्रकार काल पाहिले आपण, आज पुढील 3 प्रकार पाहणार आहोत। त्यामध्ये पहिला आपण 4था प्रकार पाहत असताना अधिकृत विक्रेता किंवा ज्याला आपण ऑथराइज्ड सेल्समन असं आपण म्हणतो। मग ऑथराइज्ड सेल्समनचा अर्थ काय मित्रांनो? तो उत्पादकांनी उत्पादित केलेल्या विशिष्ट वस्तूंची विक्री करण्यासाठी नेमण्यात आलेला हा विक्रेता असतो। जसं की उदाहरणार्थ वॉशिंग मशीन, फ्रीज, टेलिव्हिजन, घरगुती वापराची उपकरणे इत्यादी सारख्या वस्तूंच्या विक्रीसाठी उत्पादक आपले अधिकृत विक्रेते नेमणूक करतात किंवा त्यांची नियुक्ती करतात। अधिकृत विक्रेता विशिष्ट भौगोलिक प्रदेशात कार्य करतो। अधिकृत विक्रेता विशिष्ट भौगोलिक प्रदेशात कार्य करतो। हा विक्रेता घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांना वस्तू विक्रीचं कार्य करतो। म्हणजे उत्पादकांनी ठराविक पद्धतीच्या वस्तूंचं उत्पादन केल्यानंतर त्या वस्तूंची विक्री बाजारपेठेमध्ये करता यावी, मग ती कोणाला करावी लागते? अधिकृत विक्रेत्याला करावी लागते। कुणाकडे जाऊन करतो? तो घाऊक व्यापाऱ्याकडे जाऊन करतो, किरकोळ व्यापाऱ्याकडे जाऊन करतो, आणि त्यांना समजून सांगतो की ही वस्तू किती फायद्याची आहे, ही वस्तू विक्री केल्यानंतर तुम्हाला किती फायदा होणार आहे, या वस्तूच्या विक्रीपासून ग्राहकांना कशा पद्धतीचा फायदा होणार आहे, याविषयीची संपूर्ण माहिती हा अधिकृत विक्रेता, ज्याला आपण ऑथराइज्ड सेल्समन असं आपण म्हणतो, तो ग्राहकांना समजून सांगण्याचं कार्य करतो मित्रांनो। मग अशा पद्धतीनं तो किरकोळ विक्रेता आणि घाऊक विक्रेता या दोघांना वस्तूंचं विक्री करण्याचं काम हा अधिकृत विक्रेता करत असतो। त्याच्यानंतरचा प्रकार आहे पुढचा मित्रांनो, 5वा प्रकार विशिष्ट वस्तूंचा विक्रेता। विशिष्ट वस्तूंचा विक्रेता, ज्याला स्पेशली प्रॉडक्ट सेल्समन असं आपण म्हणतो। विशिष्ट वस्तूंचा विक्रेता, स्पेशली प्रॉडक्ट सेल्समन असं आपण म्हणतो। मग हा नेमका कोण असतो याची व्याख्या करत असताना आपण काय करणार आहोत, तर त्यामध्ये उत्पादकांनी तयार केलेल्या विशिष्ट वस्तूंची विक्री, उत्पादकांनी तयार केलेल्या विशिष्ट वस्तूंची विक्री करण्याचे कार्य करणारा हा विक्रेता असतो। उत्पादकांनी तयार केलेल्या विशिष्ट वस्तू घरोघरी जाऊन विकण्याचं काम करतो, किंवा त्यासाठी तो प्रत्यक्ष ग्राहकांच्या घरी जातो, ग्राहकांच्या कार्यालयामध्ये जातो, आणि त्यांना त्या वस्तूंचं प्रात्यक्षिक करून त्याचे उपयोग कसे आहेत हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो। प्रात्यक्षिक करत असताना ग्राहकांच्या काही शंका असतील, त्यांचं काही समाधान, त्या शंकांचं आणि अडीअडचणींचं निरसन करण्याचा प्रयत्न हा विक्रेता करत असतो, आणि वस्तूंची विक्री करतात। अशा विक्रेत्याचं बोलणं अतिशय जागरूक असतं, तो बोलण्यामध्ये अतिशय व्यवस्थितपणे आपली मांडणी करतो, आणि ग्राहकांना आपल्या वस्तू विक्री करण्याचं पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो। मग अशा या विक्रेत्याला विशिष्ट वस्तूंचा विक्रेता असं आपण म्हणतो। तुम्हाला आठवत असेल की एखाद्या कार्यालयामध्ये
एखाद्या ऑफिसेसमध्ये जाऊन सुद्धा सेल्समन कुलूप लॉक आहे लॉकची विक्री करतात, हेअर ड्राय करण्याचं जे काही मशीन आहे त्याची विक्री करतात, वेइंग स्केल मशीन आहे याचं वजन करण्याची मशीन आहे त्याची विक्री करतात. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची विक्री कार्यालयामध्ये जाऊन ग्राहकांना ते समजून सांगतात, त्यांच्या शंकांचं अडचणींचं निरसन करतात आणि ती वस्तू त्या ग्राहकांनी खरेदी करणं किती आवश्यक आहे अशा प्रकारची त्यांना माहिती देऊन त्यांच्या शंकांचं समाधान करून त्यांना ती वस्तू खरेदी करण्यासाठी प्रयत्न करतात. अशा विक्रेत्याला विशिष्ट वस्तूंचा विक्रेता, ज्याला आपण स्पेशली प्रॉडक्ट सेल्समन असं आपण म्हणतो. त्यानंतरचा सहावा प्रकार आहे प्रतिनिधी विक्रेता. प्रतिनिधी विक्रेता याला आपण रिप्रेझेंटेटिव्ह सेल्समन असं आपण म्हणतो. प्रतिनिधीचा अर्थ काय? रिप्रेझेंटेटिव्ह. इंग्रजीमध्ये आपण त्याला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो. मग या प्रतिनिधी विक्रेत्यांची काय व्याख्या आहे? तर प्रतिनिधी विक्रेता हा उत्पादक संस्था आपले विक्रय प्रतिनिधी नियुक्त करून त्यांच्या मार्फत मालाला मागणी निर्माण करतात. हे विक्रेते किंवा हे प्रतिनिधी ज्या ठिकाणी संभाव्य मागणी निर्माण होऊ शकेल अशा ठिकाणी जातात, प्रत्यक्ष घाऊक विक्रेता किंवा किरकोळ विक्रेत्यांच्या भेटी घेतात आणि आपल्या उत्पादनांची माहिती त्यांना समजावून सांगतात. दुकानदाराकडून मागणी नोंदविण्याचा आग्रह करतात. मागणी नोंदवल्यानंतर लगेचच त्याला ट्रान्सपोर्ट मार्फत किंवा वेगवेगळ्या वस्तू वाहतूक कंपन्यामार्फत ती वस्तू त्यांना पाठवण्याचं काम म्हणजे केलं जातं. प्रामुख्याने प्रतिनिधी विक्रेता हा औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीमध्ये लागू होतो. एखाद्या आजारावर लागू पडणारं एखादं औषध एखाद्या औषध कंपनीनं निर्माण केल्यानंतर ती कंपनी आपल्या प्रतिनिधी विक्रेत्याला नियुक्त करते. प्रतिनिधी विक्रेत्याला ठराविक असा विक्रय प्रदेश निश्चित करून देते आणि त्या प्रदेशामध्ये जाऊन वस्तू उत्पादन विक्रीचे प्रयत्न करण्याचे त्याला सांगितलं जातं. मग या ठिकाणी वस्तू विक्रीचे ग्राहक कोण असणार आहेत? प्रत्यक्ष पेशंट असतात, परंतु पेशंट उत्पादकाकडून वस्तू खरेदी करत नाही, ते मेडिकल करून खरेदी करतात. मेडिकल स्टोअरवाला वस्तू का विक्री करतो? डॉक्टरांनी त्याची शिफारस केल्याशिवाय तो वस्तूंची खरेदी करत नाही, म्हणजे विक्री करत नाही. म्हणून प्रामुख्यानं असा प्रतिनिधी विक्रेता त्या गावामध्ये जाऊन आपलं जे उत्पादन आहे, जो आजार आहे, त्या आजाराचा स्पेशालिटी असणारा जो डॉक्टर आहे त्या डॉक्टराकडे जातात, त्या डॉक्टरांची भेट घेतात, आपल्या वस्तूंचं जे काही उत्पादन आहे ते व्यवस्थितपणे त्यांना समजावून सांगतात, त्याचे उपयोग समजून सांगतात, म्हणजे पेशंटला कशा पद्धतीनं फायदा होईल याविषयीची माहिती देतात आणि त्यानंतर ते डॉक्टरांना विनंती करतात की तुम्ही आमच्या औषधाची शिफारस करा. त्या बदल्यात त्यांना काही सॅम्पल्स देतात. ते म्हणतात की हे सॅम्पल्स वापरा, काही पेशंटला या सॅम्पलचा उपयोग झाल्यानंतरच मग आमच्या औषधांची शिफारस करा आणि मग सॅम्पल त्या डॉक्टरकडे ठेवून येतात. डॉक्टर्स काही पेशंटला त्या औषधाचे सॅम्पल्स देतात आणि त्यांना रिझल्ट व्यवस्थित वाटल्यानंतर त्या औषधाची शिफारस डॉक्टर्स मेडिकलवाल्यांना करतात. मग पेशंट त्यांचं काही जो हे असेल केस पेपर असेल तो केस पेपर जाऊन घेऊन मेडिकलमध्ये जातो आणि ती औषधं खरेदी करतो. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला उत्पादकाला प्रमुख विक्री करणारा कोण आहे, त्याची शिफारस करणारा कोण आहे? डॉक्टर आहे. म्हणून डॉक्टरांची अगोदर भेट घ्यावी लागते. डॉक्टरांना आपण समजून सांगणं गरजेचं असतं. आपल्या वस्तू किती व्यवस्थित आहेत, आपली औषधं किती चांगल्या प्रकारची किंवा दर्जाची आहेत, ज्याच्यामुळं पेशंटला किती चांगल्या प्रकारचा फायदा होणार आहे, हे सगळं सांगितल्यानंतर डॉक्टरांचं समाधान झाल्यानंतर डॉक्टरांना विश्वास वाटण्यासाठी काही गोष्टी त्यांना फ्री सॅम्पल्स द्यावे लागतात आणि सॅम्पल्स दिल्यानंतर डॉक्टर ते आजमावून पाहतात आणि त्यांना अनुभव आल्यानंतर मग ते शिफारस मेडिकलवाल्याला वस्तूंची म्हणजे औषधांची खरेदी करण्याविषयीची केस पेपरवर ग्राहकांना लिहून देतात, पेशंटला लिहून देतात आणि मग पेशंट तो खरेदी करतो. या पद्धतीनं प्रतिनिधी विक्रेता याला आपण म्हणतो. रिप्रेझेंटेटिव्ह सेल्समन म्हणजे कोण आहे हा? तर हा एखाद्या औषध कंपनीचा प्रतिनिधी आहे. औषध कंपनीच्या वतीनं डॉक्टरांना व्यवस्थित तो वस्तूंचं उत्पादनाचं माहिती समजावून सांगतो आणि त्यानंतर मग डॉक्टर ते रेफर करतात किंवा डॉक्टर ते त्याला शिफारस करतात पेशंटला ती खरेदी करण्यासाठी. या पद्धतीने वस्तूंची विक्री केली जाते. याला आपण प्रतिनिधी विक्रेता असं आपण म्हणतो. मग हा झाला आपला पहिला प्रकार.
विक्रेत्यांचा प्रमुख प्रकार आहे उत्पादकांचे विक्रेते, ज्याला प्रोड्युसर्स सेल्समन असं आपण म्हणतो. त्यानंतर आपला दुसरा प्रकार आहे घाऊक व्यापाऱ्यांचे विक्रेते, ज्याला आपण होलसेलर्स सेल्समन असं आपण म्हणतो. घाऊक व्यापारी हा उत्पादक व किरकोळ व्यापारी यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून कार्य करत असतो. घाऊक व्यापाऱ्याकडे विविध वस्तूंचा असणारा साठा विक्री करण्यासाठी घाऊक व्यापाऱ्यास विक्रेत्याची गरज पडते. मग याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत. ते कोणकोणते प्रकार आहेत, किती प्रकारचे प्रकार आहेत हे आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे मित्रांनो बहिस्थ विक्रेता, ज्याला आउटडोअर सेल्समन असं आपण म्हणतो. आउटडोअर सेल्समन मग किरकोळ व्यापाराकडे जाऊन विविध वस्तूंचा पुरवठा करण्याचे व त्यांचे आदेश मिळवण्याचे कार्य हा बहिस्थ किंवा आउटडोअर सेल्समन आपण करत असतो. आपण पाहतो बीड शहरामध्ये जर माहिती घेतली किंवा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की असं आपण गृहीत की मॅगी जे आपण भूक भागवण्यासाठी जे इन्स्टंट फूड म्हणून वापरला जातो ते मॅगीचा जो प्रकार आहे ते मॅगी विक्रीचं प्रमुख विक्री करण्याचं कार्य आपण बीड शहरामध्ये होलसेलर किंवा डीलर म्हणून काम करतो. मग या डीलरला बीड शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मॅगीचे डीलर हे अग्रवाल आहे. मग अग्रवाल काय करतात की अशा आउटडोअर सेल्समन त्यांच्याकडे नेमतात, त्यांना वाहनांची व्यवस्था करून देतात आणि बीड शहरामध्ये असणारे जे किरकोळ व्यापारी आहेत, किरकोळ व्यापारी म्हणजे कोण आहेत की ड्रायफ्रूट सेंटरवाले त्याचे कस्टमर आहेत, किरकोळ किराणा दुकानवाले कस्टमर्स आहेत, त्यांच्याकडे जाऊन हा विक्रेता मॅगीची नोंदणी करतो, किती मॅगी पाहिजे याच्याविषयीचे आदेश नोंदणी करतो आणि त्यानंतर तो माल त्यांना पोहोच करण्याचं काम करतो. तर याला आपण बहिस्थ विक्रेता असं आपण म्हणतो. मग हा किरकोळ व्यापाऱ्यांना भेटून त्यांना घाऊक व्यापाऱ्याकडे असणाऱ्या विविध उत्पादनांची माहिती देतो. त्या व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स असतील, योजना असतील, समजा एक 10 डझन खरेदी केली तर 1 डझन फ्री आहे, अशा प्रकारच्या स्कीम असतील, अशा काही प्रकारच्या काही सवलती असतील, त्याचबरोबर ग्राहकांना पण काही सवलती असतील, त्याविषयीची सुद्धा माहिती देतो. त्यामुळं मग किरकोळ विक्रेता त्या वस्तूंची खरेदी करतो आणि त्यामुळं उत्पादक आणि किरकोळ विक्रेता या दरम्यानचा जो हा रिटेल हा जो होलसेलर किंवा हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे काम करत असतो, त्याच्या वतीनं हा आउटडोअर सेल्समन काम करत असतो. त्याच्यानंतर घाऊक व्यापाऱ्याचा दुसरा प्रकार आहे केंद्र अंतर्गत असणारा विक्रेता, इनडोअर सेल्समन. याला आपण काय, याचं कार्य काय, कशा पद्धतीचं आहे, विक्री केंद्रांतर्गत स्थानिक ठिकाणी माल विकण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विक्रेत्याला केंद्रांतर्गत विक्रेता असे म्हटले जाते. घाऊक दुकानात काउंटरच्या आतील भागात राहून मालाची विक्री करणारा हा विक्रेता असतो. आपण याच्या अगोदर काय पाहिलं की मॅगीची विक्रीची डीलरशिप बीड शहरामध्ये कोणाकडे आहे, अग्रवालकडे आहे. अग्रवाल काय करतोय, किराणा दुकानदाराकडे फिरवून आउटडोअर सेल्समनला फिरवून त्यांची मागणी नोंदवून घेतोय आणि त्यांना लागेल तेवढा माल त्या ठिकाणी देऊन येतोय. हा झाला आउटडोअर सेल्समन. इनडोअर सेल्समन किंवा केंद्रांतर्गत असताना विक्रेता आपण कोणाला म्हणायचं की मुंबईमध्ये अग्रवालचं जे मॅगीचं जे होलसेलचं दुकान आहे अग्रवाल एजन्सीज म्हणून, त्या ठिकाणी सुद्धा बरेच किरकोळ विक्रेते येऊन मालाची खरेदी करतात. अशा विक्रेत्यांना तो माल पुरवण्याचं, माल देण्याचं काम करतो, त्याला आपण इनडोअर सेल्समन असं आपण म्हणतो. मग हा काय करतो की दुकानात किंवा संघटनेत मालाची खरेदी करण्याच्या उद्देशाने येणाऱ्या ग्राहकांना, म्हणजे मग ते किरकोळ व्यापारी असतील किंवा स्वतः ग्राहक असतील, त्यांचं स्वागत करून त्यांना आवश्यक त्या वस्तूंची विक्री करण्याचा तो प्रयत्न करतो, त्यांच्या मागणीनुसार त्यांना माल पुरवण्याचं कार्य करतो. याला आपण अंतर्गत, केंद्रांतर्गत विक्रेता किंवा इनडोअर सेल्समन असं आपण म्हणतो. मग घाऊक व्यापारामध्ये घाऊक व्यापाऱ्यांच्या विक्रेत्याचा आणखीन एक तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार आहे प्रचारक विक्रेता, ज्याला आपण मिशनरी सेल्समन असं आपण म्हणतो. प्रचारक विक्रेता म्हणजे काय, हा फक्त वस्तूंचा प्रचार करण्याचा, वस्तूंची जाहिरात करण्याचं काम करतो, मागणी निर्माण करण्याचं काम करतो, विक्रय वृद्धी वाढवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रचारकाच्या भूमिकेत असणाऱ्या विक्रेत्याला आपण प्रचारक विक्रेता किंवा मशिनरी सेल्समन असं आपण म्हणतो मित्रांनो. हा विक्रेता किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानात जाऊन वस्तूंची मागणी निर्माण करण्याचा, वस्तू खरेदी करण्याचा आग्रह करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन काही वस्तू आलेल्या असतील ते सांगण्याचा प्रयत्न करतो, दुकानातील विक्रय वृद्धीचे नियोजन करण्याचा प्रयत्न
करतो, किरकोळ व्यापाऱ्याच्या विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्याचं सुद्धा काम करतो आणि प्रत्यक्ष विक्री घडवून आणण्यास मदत करीत असतो. घाऊक व्यापाऱ्यांच्या कडील वस्तूंचा प्रसार व प्रचार होण्याच्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीचा विक्रेता महत्त्वाचा असतो. तुम्ही एखाद्या किरकोळ दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या असं एक लक्षात येईल की समजा कॅडबरी